बघा आता जशी तिथं मराठी पाटी पाहिली होती तशी तिथं इंग्रजी ABCD ची पाटी आहे आणि 1 2 3 9 पर्यंत आहे. त्याच्यानंतर जसं मराठीतलं होतं आपल्याला बघायचं आपले डोळे कसे तसं इंग्रजीतले अक्षर दिलेले आहेत. त्यानंतर इथं अल्फाबेट जसे आपले मुळाक्षर आहेत स्वर व्यंजन मिळून आहे तसं इंग्रजीतले A to Z पर्यंत दिले आणि चित्र पण दिलेत बघा 2-2 मधात. A पासून 2 चित्र, B पासूनचे 2 चित्र, C D प्रत्येक याच्यात 2-2 चित्र आणि त्यापासून सुरू होणारे अक्षर सुद्धा दिलेले स्पेलिंग सुद्धा दिलेले आहेत आणि पहिलं कॅपिटल लेटर आहे नंतर स्मॉल लेटर आहे. अशा पद्धतीने माहिती दिली. त्याच्यानंतर ABCDचं जसं तिकडे मुळाक्षर होते भाषेत आईचे तसं ABCD कळण्यासाठी इथे आपल्याला प्रत्येक अल्फाबेटचं एक एक कार्ड बनवून दिलेलं आहे आणि हार्ड कार्ड आहे ते प्लॅस्टिकचं आहे ते लवकर तुटणार नाही. आता तुम्ही जर बुक्की देऊनच तोडलं तर तुटत. हा आपल्याला सवय राहते ना बुक्की द्यायची. आणि मराठीचं आलं इकडं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळण्यासाठीचे आकार तयार करण्याच्या सोंगट्या दिलेल्या आहेत. त्याच्यात पोळपाट बेलनं सुद्धा दिलेलं आहे आणि इंग्रजीमध्ये सुरुवातीला आपल्याला फक्त काय करायचे माहिती मिळवून घ्यायची म्हणून याच्यामध्ये वाक्यपट्ट्या वगैरे सध्या दिलेल्या नाहीत. कदाचित पुढच्या वेळेस ते फक्त शब्दापर्यंतचे सामान आपल्याला याच्यामध्ये आलेलं आहे. मग शब्द झाले की आता तुम्ही वाचत होते वर्गामध्ये एकदा आपल्याला कळाले शब्द कसे घ्यायचे की आपल्याला वाक्य तयार करता येतात. जसं तुम्ही म्हणत ना आय एम प्लेइंग हॉकी, आय एम प्लेइंग क्रिकेट, आय एम इटिंग पाइनॲपल. काल कोणी दाखवलं होतं